प्लॉटचं झालेलं 2-4 तोड प्लॉट फॉर्मात 1.5-2 टन माल झाडावर आहे आणि तोडायसाठी सगळी माणसं आली तरी पडायला लागले. मी गेलो, मी असं उभारलोय, बघत होतो, मी स्वतःला सांगत होतो की बाबा काहीतरी वाईट घडणार आहे आपल्या डोळ्यात. आणि कट 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 आवाज यायला लागलं, एक एक बांबू तुटायला लागला, तट 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 करत तारा तुटायला लागल्या, तारा तुटत 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 मेका उपसायला लागल्या. आणि जसा जसा लोडवाल सगळ्याच क्रिया करायला लागल्या. बघता बघता 10-15 मिनिटात डोळ्यासमोर प्लॉट पडला. हरभरी लागली रडायला. खर्च एवढा मोठा केलेला, पीक तर असलं भारी काय विचारणार. मी कमरून हात ठेवला होता, बघत होतो. आता सगळं तर उभा केलंय कष्टातनं, पैसा चालू झालाय, 35-40 रुपयाचा दर आहे, चांगलं म्हणजे भरपूर पैसे व्हायचं, 6-7 लाख रुपये व्हायचं, लागलं की पडायला. घरच्याला सांगितलं पाहिजे, म्हणलं काय आपण पुन्हा उभं करू, म्हणलं कशाला तू रडते वगैरे. पण मी त्या दिवशी ठरवलं, शेतकरी म्हणून मी एवढं सक्षम असलं पाहिजे. आणि डोळ्यात एक सुनामी जरी आली ना तरी माझं घर मला जगवायचं आहे, पण अशा संकटानं मोडून पडून चालणार ना. आणि अक्षरशः तो प्लॉट पडला, परत उभा केला, माणसं आणली, 30,000च्या नवीन काट्या आणायला लावल्या तिने. आणि त्या जतवरनं माणसं तसली टीम बोलवली, सगळ्या काट्या काट्या लावून तिने उभं केलं. तिसऱ्या दिवशी परत इकल्या बाजूला